मित्रांनो, थंबनेल मध्ये बघितल्याप्रमाणे पैसा, आरोग्य, नाती किंवा वास्तू ह्या सगळ्या गोष्टी एका उपायात, म्हणजे ह्या विषयांवरती जे काही प्रश्न असतील त्याचं मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला ज्यामध्ये परिणाम मिळणार आहेत अशा उपायांबद्दल आज मी तुमच्याशी बोलणार आहे. तर व्हिडिओ नीट बघा, शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकचं बटन पण दाबा, कारण जास्तीत जास्त हा व्हिडिओ किंवा माझे जे विचार आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि आपला परिवार वाढेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा ही मी तुम्हाला आधीच विनंती करतो. नमस्कार मित्रांनो, मी राकेश लीलाधर चौधरी स्वामी सिद्धी चॅनल मध्ये ह्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, माझं चॅनल सुरू झाल्यापासून मी बरेच व्हिडिओ केले आणि त्या व्हिडिओमध्ये मी विचारांवरती काम कसं करायचं याच्याबद्दल बरेचसे विषय घेऊन मी बोललेलो आहे आधी. कारण माझं एक स्पष्ट मत आहे किंवा मी जे काही बघितलंय त्याच्यामध्ये मला जे समजलंय त्याच्यातून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की अध्यात्म असो किंवा व्यवहार असो, तुमच्या जे परिणाम तुम्हाला साध्य करायचे असतात किंवा ज्या परिणामांची अपेक्षा तुम्ही करत असता त्या परिणामांच्या साध्य करण्यासाठी जी साधना लागते त्या साधनेसाठी तुमचं मन जे आहे ते त्या विशिष्ट अवस्थेला पोहोचणं गरजेचं असतं आणि ते मन त्या विशिष्ट अवस्थेपर्यंत घेऊन जाणे याच्यासाठी तुम्हाला मदत करतात तुमचे विचार. आणि जर का ते मन, ते साधन जर का त्या विशिष्ट पद्धतीने जर का तयार केलेलं नसेल तुम्ही, तर तुम्ही आध्यात्मिक साधन असो किंवा तुमच्या कामात कुठलंही तुम्ही व्यावहारिक करा किंवा अजून कुठलंही काम करा, त्या कामामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळणं शक्य नाही. त्यामुळे हे अध्यात्म पण आहे ना आपलं. मित्रांनो, हे अध्यात्म आहे ना, शास्त्र आहे. माहिती का तुम्हाला? मी एक गोष्ट सांगतो की आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये, आपल्या अध्यात्माच्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक शास्त्र आहे. आपण जे काही करतो त्या करण्यामधून जे बाहेर पडत असतं किंवा जे काही आपण संक्रमित करत असतो ती असते ऊर्जा. हे ब्रह्मांड आणि तुम्ही म्हणजे आपण सगळे, आपण दुसरं काहीही नसून एक ऊर्जा आहोत. सगळा खेळ ऊर्जेचा आहे. तर मित्रांनो, मी आज जो व्हिडिओ करतोय ना, आजच्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की काय उपाय आहेत असे की जे उपाय शाश्वत आहेत, जे परिणामकारक तर आहेच. तुम्ही जर का विश्वास ठेवून जर त्या गोष्टी पाळल्या नित्य नियमाने आणि जर का तुम्ही त्या केल्यात तर त्यामध्ये तुम्हाला 100% फरक जाणवणार आहे. ही गोष्ट मी अतिशय स्पष्ट आणि क्लिअर आधीच करतो, कारण झटपट काही मिळणार नाहीये. तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतील, निरंतर कराव्या लागतील. ज्या गोष्टी मी आता तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टीमधून ही ऊर्जा जी आहे, जी आपली जी ऊर्जा संक्रमित होती आपल्याकडून किंवा आपल्यामध्ये, त्या ऊर्जेच्या प्रभावामध्ये प्रचंड फरक पडणार आहे. तर हे उपाय काय आहेत, या उपायांच्या बद्दल मी सांगणार आहे. म्हणजे हा एकच उपाय आहे, म्हणजे उपाय एकच आहे पण त्याचे भाग आहेत वेगवेगळे. ते भाग आपण आज त्या एका उपायांच्या, म्हणजे उपाय हा आहे की आपली ऊर्जा जी आहे त्या ऊर्जेला, म्हणजे एक चुंबकीय असं म्हणतो ना आपण, त्या ऊर्जेतलं जे चुंबकत्व असतं किंवा त्या ऊर्जेचं आकर्षण जे असतं ना, ते आकर्षण आपल्याला वाढवायचं आहे. तर त्याच्याबद्दलचे जे छोटे छोटे अतिशय साधे उपाय जे आहेत ना, ते उपाय आज आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, ह्या माझ्या स्वामी सिद्धी चॅनलवरती मी जे काही बोलतोय ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव मी घेतलेला आहे आधीच. म्हणजे मी प्रत्येक गोष्ट जाणून घेतलेली की हे मी करतोय तर मी हे का करतोय, आणि मग नंतर मी त्या केल्यात आणि मला जसं जसं जाणवलं तसं तसं मी त्या गोष्टी न अजून जास्ती सखोल विचार करून
त्या गोष्टी मी मी रोज अजूनही मी अभ्यास करतो प्रत्येक गोष्टीचा. मला ज्या ज्या गोष्टी वाटतात त्या गोष्टीचा मी अभ्यास करतो, आणि मग माझे माझे जे विचार असतात तयार झालेले, ते विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, ह्या उपायातला पहिला भाग जो आहे तो तुम्हाला हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत घरी. तुमच्या घरातली ऊर्जा किंवा तुमच्या स्वतःमधली ऊर्जेचं स्थित्यंतर करायचं असेल तुम्हाला, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नित्य नियमाने करायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर काही दिवस जेव्हा तुम्ही सातत्याने कराल, तेव्हा तुम्हाला तुमच्या अवतीभोवती, तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये सकारात्मकता जाणवायला लागेल. तर हे का आहे हेही मी बोलू, आपण आता बघूया, आणि हे कसं करायचं हेही आपण बघूया. तर मित्रांनो, तुमच्या ऊर्जेची जी प्रभाव आहे तो वाढवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिला उपाय जो करायचा आहे ना, तो रोज एक गोष्ट लक्षात ठेवायची, की तुमच्या घरामध्ये न चुकता कापूर जो आहे हा जाळला गेला पाहिजे. म्हणजे भीमसेन कापूर जर असेल तर खूप उत्तम, पण जरी साधा कापूर जरी तुम्ही एखाद्या छोट्या दिव्यामध्ये जर तुम्ही घेऊन जर एक 2-3 वड्या जर जाळल्या, तर ते तुम्हाला त्या ऊर्जा जी आहे त्या ऊर्जेचं जे आहे तुमच्या घरामधले ते वातावरण खूप बदलेलं. आता हे तुम्ही म्हणाल की हे काय अर्थ आहे याला, म्हणजे एक कापूर जाळून काय होणार आहे. पण मित्रांनो, मला एक सांगा तुम्ही, की जर आपल्या घरामध्ये आपण जेव्हा परमेश्वराची आरती करतो तेव्हा कापूर जाळला पाहिजे, म्हणजे कापूर जाळतो आपण, तर मग कापूरच का जाळतो? म्हणजे हा प्रश्न कधी विचारलाय का तुम्ही, की कापूरच का जाळायचा बा, म्हणजे परमेश्वराची आरती करताना कापूरच का जाळायचा, हा प्रश्न तुम्ही कधी विचारलाय का स्वतःला? याचे उत्तर शोधायचा प्रयत्न केलाय का? तुम्हाला एक लक्षात घ्या, कापरामध्ये असे काही गुण असतात, किंवा असं एक त्या जो कापूर जाळल्यानंतर जे काही बाहेर येते, किंवा जे त्याला आपण धूर म्हणू, किंवा जी वाफ, किंवा जे जे काही त्याच्यामधून बाहेर येतं, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते की ही जी ऊर्जा असते, ही ऊर्जा म्हणजे आपल्या भोवती संक्रमित, जे म्हणजे एक लक्षात घ्या, बघा हे जे आहे ना, तुम्हाला एक मी सायंटिफिकली पण सांगतो की हे ब्रह्मांड आहे ना एका फ्रिक्वेन्सीवरती चालतं. तुम्ही तुम्ही बघा की म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरते, परत पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरते, चंद्र पृथ्वीवरती फिरतो, मग ते अखंड ते मग ते पूर्ण सगळी ते काय त्याला आपण काय म्हणू, ती सूर्यमाला, मग ती सूर्यमाला एका आकाशगंगेमध्ये फिरते, ती आकाशगंगा आणि कोणाभोवती फिरते. हे सगळं जे काय गतिमान चाललेलं आहे, ही गतिमानता त्याची त्या ऊर्जेची एक शक्ती आहे, किंवा आपली एक फ्रिक्वेन्सी आहे, त्याला आपण असं म्हणू. त्या फ्रिक्वेन्सीवरती ही सगळी ऊर्जा जी आहे ती गतिमान असते. तर हा छोटीशी ही जी कापूर आहे ना, ही जी वेव्ज असतात आपल्या अवतीभोवती, किंवा ज्या आपल्या सृष्टीमध्ये किंवा ज्या ब्रह्मांडामधल्या ज्या काही वेव्ज असतात, तर ह्या सगळ्या ज्या वेव्ज आहेत, किंवा ही जी ऊर्जा आहे, ह्या ऊर्जेला आकर्षित करण्याचे जे गुणधर्म असतात. म्हणजे कापूर जेव्हा जळतो तेव्हा कापरावर तुम्ही एक बघा, जे शुद्ध कापूर असतो त्या कापरामध्ये काहीही शिल्लक राहत नाही जळल्यानंतर, तो पूर्ण सगळं उडून जातं. म्हणजे जो शुद्ध कापूर असतो तो कापूर जळल्यानंतर राख सुद्धा राहत नाही. तर हा जो एक विशिष्ट पदार्थ आहे तो कापूर नावाचा, त्याच्यामधून जेव्हा ती ऊर्जा जेव्हा ती होते, आणि वातावरणामध्ये जेव्हा ते पसरतं, तेव्हा आपोआप ही जी आपल्या अवतीभोवती जी ब्रह्मांडातली एक, म्हणजे आता मी तुम्हाला सांगताना मला एका विशिष्ट भाषेत सांगायला लागते, म्हणजे खूप जास्ती शास्त्रोक्त सांगायला गेलो तर तुम्ही व्हिडिओ स्किप करा. त्यामुळे मी सांगतोय ते थोडक्यात सांगतो की ही जी ऊर्जा आहे, ही ऊर्जेचा जो प्रवाह आहे तो अतिशय एका विशिष्ट पद्धतीने आणि एका ठराविक गतीने तुमच्या अवतीभोवती आकर्षित करून घेण्याचं काम जे आहे हा कापूर करतो. म्हणजे हे कापूर करतो. आता ही गोष्ट कशी आहे हे सगळं खूप डिटेलमध्ये आहे ते, म्हणजे हे कापुराचं जे वैशिष्ट्य आहे, कापूर म्हणजे हे पहिली गोष्ट घ्या की काही गोष्टी ज्या आहेत ह्या अशा का आहेत, आणि याला उत्तर नाहीयेत. म्हणजे हे जे शोधलं आपल्या ऋषीमुनींनी किंवा यांनी, ह्याच्यामध्ये खूप प्रचंड, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की एक अतिशय
एक त्याच्या मधली जी क्रिया होती ना, ही क्रिया शोधताना, हे शोध लागण्याची आणि ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्याची ही जी क्रिया होती ना, ही इतकी सखोल होती की त्याच्यातून जे बाहेर निघालं ते आश्चर्यकारक आहे. म्हणजे तुम्ही मान्य नाही करणार की कापुराचं वैशिष्ट्य करोनामध्ये अख्ख्या जगाने मान्य केलं. म्हणजे तुम्ही विचार करा की ते कापूर आपण नुसते हिंदुस्थानातच लोक नाही करायचे, तर परदेशामध्ये सुद्धा लोकांनी कापूर जाळून ह्या ऊर्जेला म्हणजे स्थावी म्हणजे ते ऊर्जेला स्थिर करण्याचं प्रचंड प्रयत्न केले. म्हणजे प्रयत्न केले म्हणजे केले आणि हे झालं. त्यामुळे मी आता एवढंच सांगेन तुम्हाला, मी सांगतो त्यावरती विश्वास ठेवा फक्त. बाकी सगळं तुम्ही काही अडचणी असतील तुम्ही मला विचारा, मी सांगेन. पहिली गोष्ट, घरात रोज तुमच्या सकाळी आणि संध्याकाळी स्पेशली सूर्यास्ताच्या वेळी आणि सकाळी सूर्योदयाच्या वेळी कापूर हा जाळला गेला पाहिजे. हा पहिला उपाय. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की तुमच्या घरामध्ये रोज सकाळी म्हणजे तुळशी, अजून एक महत्वाची गोष्ट, तुळस. तुमच्या घरामध्ये तुम्ही कुठल्याही धर्माचे, मला ते धर्माचे मी तो भाग वेगळाच आहे अजून, पण मी तुम्हाला एक सांगू का की आपण हिंदू आहोत म्हणून तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की तुमच्या अंगणामध्ये तुळस ही असणे अतिशय गरजेचं आहे, असलीच पाहिजे. कारण तुळस हे असं झाड आहे की जे ऊर्जेचा स्रोत तुमच्या घराभोवती किंवा तुमच्या स्वतःच्या अवतीभोवती एका विशिष्ट पद्धतीने संक्रमित ठेवण्यासाठी मदत करतं. हे कसं आहे आता तुम्हाला सांगू, तुम्ही हा प्रश्न कधी विचारला, तुम्हाला माहिती का पिंपळाचं झाड हे सगळ्यात जास्ती ऑक्सिजन उत्सर्जित करणारं झाड आहे, माहितीच असेल तुम्हाला. तर हे असं का आहे, तुम्ही आता झाड नॉर्मली झाडामध्ये आणि पिंपळामध्ये मग असा काय फरक आहे की पिंपळ सगळ्यात जास्ती ऑक्सिजन उत्सर्जित करतो आणि बाकीच्यांपेक्षा जास्ती, तर मग असं काय आहे, त्याचे काय वेगळे? तर प्रत्येक गोष्टीचं ह्या सृष्टीमध्ये गुणधर्म आहे. म्हणजे आता बघा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलंय की मग त्यांनी काय असं काय नाही सांगितलं आपल्याला की तुम्ही बाबा कुठलं तरी एक लिंबाचं झाड लावा, नाही सांगितलं ना. घरामध्ये तुळसच का पूजायला सांगितली, म्हणजे हे एक अजून आहे. त्याच्यामध्ये सुद्धा एक खूप मोठा भाग आहे. तुळशीचं झाड जे आहे ते तुळशीच्या झाडाच्या जो जो ऊर्जा उत्सर्जित करण्याचं जे म्हणजे एक जे प्रमाण आहे ते इतर कुठल्याही झाडापेक्षा जास्ती आहे आणि त्याच्यामुळेच त्याच्यामध्ये औषधी गुण आहेत. त्यामुळे तुमच्या घरामध्ये तुमच्या घराच्या अंगणात किंवा तुम्ही फ्लॅटमध्ये जरी राहत असेल तरी तुमच्या घराच्या बाल्कनीत, गॅलरीत, कुठेही तुम्ही करा, तुळशीचं झाड हे असलं पाहिजे. आणि त्या तुळशीच्या झाडाच्या समोर रोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा हा लागलाच पाहिजे. हे तुम्ही करून बघा, काय होतं ते तुम्ही बघा. म्हणजे तुम्ही असं मी सांगतोय म्हणून तुम्ही एक लक्षात घ्या, मी कुठलीही गोष्ट मी तुम्हाला कुठल्याही फाकड गोष्टींवरती विश्वास ठेवा असं सांगणं माझाही नाही स्वतःचा, आणि तुम्हालाही मी सांगणार नाही. पण मी जे काही सांगतोय त्या गोष्टीमध्ये काहीतरी तथ्य आहे. पाहिजे तर मी ह्या सगळ्या गोष्टींवरती एक सेपरेट व्हिडिओ करेन की असंच का करायचंय, कारण हे मी एका व्हिडिओमध्ये संपूर्ण शक्य नाही. त्यामुळे तुम्हाला मी हे सगळं सांगेन, पण हे मी तुम्हाला हे सांगतो की हे तुम्ही करा. घरामध्ये तुळशीच्या भोवती दिवा हा लागलाच पाहिजे, लागला म्हणजे लागलाच पाहिजे. हे तुम्ही कंटिन्यू करून बघा, काय फरक पडतो ते तुम्ही बघा. तिसरी गोष्ट, तुमच्या घरामधल्या स्त्रियांना तर सांगायची गरज नाही, कारण हिंदू स्त्रिया असतील तर नॉर्मली त्यांना ही गोष्ट सांगायची गरज नाही लागत, पण त्या करतात. आता बाकीच्या ज्या काही सो कॉल्ड, त्याला आपण म्हणू की खूप शहाणे लोक आहेत की ते म्हणतात की हे सगळं फालतू गोष्टी आहेत. असो, माझं सांगणार, पण ज्यांना कोणाला ऐकायचं असेल त्यांना त्यांच्यासाठी आहे की जी कोणी माणसं असतील त्यांनी रोज कपाळावरती चंदनाचा टिळा लावायला सुरुवात करा. म्हणजे आता हे अजून याच्यामध्ये खूप वेगळे विषय आहेत, मी हे सांगतोय खरं, पण मला माहित नाही की हे म्हणजे ते देव भोळे वगैरे वगैरे त्याच्याशी त्याचा काही संबंध नाही. तुम्ही लक्षात घ्या की तुमच्यातली जी ऊर्जा आहे आणि तुमचा जो ऑरा म्हणतो आपण त्याला, तो ऑरा जे केंद्रस्थान आहे ते तुमचा कपाळाचा मध्य आहे. त्या कपाळाच्या मध्यामध्ये जे काही खेळ आहेत ना सगळे, हे खेळ जर का तुम्ही नीट समजून घेतले तर तुम्हाला सांगू का, सगळं ध्यान, सगळी धारणा आणि सगळं ज्ञान हे त्या कपाळाच्या मध्यभागातूनच येतं म्हणजे येतं आणि आलेलं आहे आतापर्यंत जे काही आलेलं आहे.
त्यामुळे तिथलं तो भाग जो आहे तो शीतल ठेवणे किंवा तो भाग जो आहे तो ताणलेला ठेवणे हा ह्या सगळ्या गोष्टींमागचा एक मुख्य उद्देश आहे. तो ताणल्यामुळे काय होतं माहिती का, की तुमचा जो मधला केंद्रस्थानाचा जो प्रवाह आहे तो अतिशय म्हणजे रक्ताचा म्हणा किंवा बाकीच्या सगळ्या तुमच्या ध्यानाचा, तुमच्या कपाळावर जर टी असेल तुम्हाला जाणवेल की मधून अजून बऱ्याचशा वेळेला तुमचं लक्ष तिथे केंद्रित होतं. म्हणजे लक्ष तुम्हाला तुम्ही बघता की टिळा किंवा ते ताणलेलं दिसतं, ताणलेलं राहतं तुमचा कायम तो भाग जो आहे तो एका विशिष्ट म्हणजे पद्धतीने तो असा ताणलेला राहतो. त्यामुळे तुमचं मन जे आहे ना ते एकाग्र व्हायला मदत करतं आणि ती मन एकाग्र झाले की ऊर्जाचा संचार तुमच्यामध्ये आपोआप व्हायला लागतो. त्यामुळे डोक्यावरती टिळा लावणे हे एक जे आहे ते तुम्ही चालू करून बघा काही दिवस. तुम्हाला नाही जर वाटलं तर बंद करा, पण काय बिघड म्हणजे तुम्हाला मी असं म्हणत नाही की तुम्ही, पण तुम्हाला हे जाणवेल हे मला माहिती आहे, कारण हे 100% गोष्ट आहेच. म्हणजे ते याला काही इफ्सांबर्स आहे. म्हणजे मी काही गोष्टींचे प्रश्न मी जेव्हा हे विचारलं ना, मला काही गोष्टी सापडल्या, काही गोष्टींची उत्तरं, काही गोष्टी अनुभवातून मला समजल्या, पण काही प्रश्नांना ही उत्तरं नाहीयेत. म्हणजे काही गोष्टींना नाहीयेत. हे आहे हे ह्या शक्तीचं ज्ञान किंवा ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान कुठून आलं हे जर माहिती असेल. सगळ्यात गूढ धर्म जो आहे तो आपला हिंदू धर्म आहे. त्यामुळे ह्या गोष्टींच्या वरती विश्वास ठेवा तुम्ही की ह्या गोष्टींना सायंटिफिक रिझन आहे. मी तुम्हाला ह्या गोष्टींवरती मी प्रत्येक गोष्टीवरती डिटेल व्हिडिओ करेन पाहिजे तर तुम्ही तो ऐका म्हणजे काय मी सांगतो लोकांना कोण ऐकत नाही. म्हणजे मला हे बघ कसं आहे माहिती का, ह्या याच्यामध्ये काय झालेलं माहिती का, झटपट रिझल्ट पाहिजे लोकांना. एक 10 सेकंद 20 सेकंदाच्या रील मध्ये ना तुम्हाला आत्मज्ञान झालं पाहिजे ही अपेक्षा असते. त्याला कोणी काय करू शकत नाही. हे युट्यूबवर सगळे गंमतच आहे, सगळी मजाच मजा आहे. हे सांगा म्हणजे काय उपाय, म्हणजे कोणी जर खरोखर व्यवस्थित उपाय सांगायला त्याच्यावरती कोणी विश्वास ठेवणार नाही. पण अरे हे तुम्ही करा आणि मग ते काय हे सगळे उपाय म्हणजे ते सगळे मग ते मला व्हिडिओची व्ह्यूज वाढवण्यामध्ये काही हे नाही. तुम्हाला वाटत असेल तुम्ही बघा करून, आणि मला माहिती आहे की हे होणार आहे, कारण 100% प्रूव्हन म्हणजे होतच ते. त्याला काही इतक्या वर्षापासून जे आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये काही ना काही तर तथ्य असेल ना. हेच तथ्य जाणून घ्यायचं मी जेव्हा प्रयत्न केला तेव्हा मला समजलं की त्याच्यात तथ्य काय. हा विषय फार विचित्र आहे. त्यामुळे असो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याच्यावरती मी अजून काम करतोय, तुम्ही करून बघा, की अग्निहोत्राबद्दल मी अजून सुरू केलेलं नाही खरं, पण अग्निहोत्र मी सुरू करणार आहे. कारण माझा आता अग्निहोत्रावरती जो आहे तो अभ्यास सुरू आहे. म्हणजे मी करतोय की अग्निहोत्र कसं करावं, अग्निहोत्र काय असतं. घरामध्ये 2 वेळेला तुम्ही जर का तुम्हाला माहिती असेल ही पद्धत अग्निहोत्राची किंवा अग्निहोत्र कसं करायचं हे जर माहिती असेल तर घरामध्ये अग्निहोत्र जे आहे ना हे तुम्ही करा निश्चित. अग्निहोत्राने 5 मिनिटाची 10 मिनिटाची प्रक्रिया असते अग्निहोत्राची, जास्त वेळ लागत नाही त्याला. तर अग्निहोत्र जे आहे ना, अग्निहोत्र एक तुम्ही करा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही रीतसर तुम्ही पाळाल ना, म्हणजे कराल ना, तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला बदल जाणवेल नक्की. म्हणजे तुमच्या घरामध्ये येणाऱ्या पैशाचा फ्लो किंवा तुमच्या आर्थिक संबंधित जे काही तुमचे प्रश्न असतील तुम्हाला अचानक म्हणजे चमत्कार होतात. म्हणजे काय होता तो, की तुमचे विचार त्या बाजूला काम करायला लागतात. तुमच्या सकारात्मकता जी तुम्हाला हवी असते त्याच्यासाठी तुमचे विचार जे आहेत ते विचार सकारात्मक व्हायला सुरुवात होती. ऊर्जा आपोआप तुमच्याकडे आकर्षित व्हायला लागते. हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये म्हणजे आहेत. हेच सगळं दडलेलं आहे माहिती का. हे आपलं जे मूळ आहे ना, ज्याला ह्या सगळ्या लोकांनी जे आक्रांता म्हणजे जे आले ना, याला भाकड म्हणजे थोतांड म्हणून त्यांनी जे अवहेलना केली त्याची आणि त्याला आपल्याला त्याच्यापासून दूर नेलं. पण ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खरं जे रहस्य आहे ना ते दडलेलं आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टींमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तराची सुरुवात तुम्हाला इथून ह्या बेसिक गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला करायच्या आहेत. आणि मग इथून पुढच्या व्हिडिओमध्ये जे आहे ना, इथून पुढच्या व्हिडिओमध्ये एक एक पाकळी आपण उलगडूयात. छान आपण विचारांवरती काम करूयात. आपण प्रॅक्टिकली जे काही आपल्याला शक्य आहे किंवा जे काही नामस्मरण आहे किंवा बाकीच्या ध्यान तर महत्वाचंच आहे. तुमच्या घरामध्ये ध्यान. आणि हो, अजून एक महत्वाचा उपाय, या उपायामधला म्हणजे हे जे सगळं ऊर्जेच्या रिलेटेड जे आहे ना त्याच्यामधला सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुमच्या घरामध्ये रोज किमान 15 मिनिटं तरी दीर्घ ओंकार हा घेतला गेलाच पाहिजे. ओंकार ह्या ऊर्जेचा इतका मोठा स्रोत आहे की तुम्हाला अनबिलिव्हेबल गोष्टी तुमच्या आयुष्यात घडायला सुरुवात होतील. त्यामुळे पहिलं लक्षात घ्या
पहिलं म्हणजे कापूर जाळणे. सगळ्यात दुसरं गोष्ट म्हणजे तुम्हाला करायची आहे ती तुमच्या घरामध्ये तुळस लावणे नसेल तर, आणि त्या तुळशी भोवती सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावणे. दुसरा उपाय. दुसरी गोष्ट, माणसांनी, पुरुषांनी रोज तुमच्या कपाळावरती चंदनाचा टिळा हा लावलाच गेला पाहिजे, किंवा टिळा लावला गेला पाहिजे. आणि चौथी, तुम्हाला शक्य असेल तुम्ही बघा त्याच्यावरती काय करायचं, कारण मी अजून ते करतोय आणि माझं असं मी त्याच्यावरती चालू आहे माझे प्रयत्न म्हणजे मी शोधतोय त्याचे कसं करायचं, काय प्रभावीरित्या कसं करायचं ते, म्हणजे अग्निहोत्र. आणि पाचवी गोष्ट महत्वाची म्हणजे घरामध्ये ओंकार. ह्या 5 गोष्टी ज्या आहेत ना, ह्या 5 गोष्टी जर तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या स्वतः तुम्ही जर करायला सुरुवात केली ना, तर तुम्हाला आपोआप ती जी स्पंदन आहेत ना तुमच्या अवतीभोवती, ती बदललेली जाणवते. निश्चित सांगतो मी तुम्हाला, माझ्याबरोबर ते घडलं म्हणून ते तुम्हाला सांगतोय, की तुम्हाला तुमच्या अवतीभोवतीचा जो तुमचा ओरा आहे ना, तुमच्या भोवतीचं जे चैतन्य आहे ना, त्याचं जे ताळमेळ आहे ना, तो आपोआप तुम्हाला बदललेला जाणवेल. सगळा जे आधी होतं त्याच्यापेक्षा जे घडतंय ना ते खूप वेगळं, त्याच्यामध्ये वेगळे पण जाणवेल. तर हे उपाय तुम्ही करून बघा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ना ती तुम्हाला मिळायला सुरुवात होईल, निश्चित मिळायला सुरुवात होईल. त्यामुळे ही गोष्ट समजून घ्या आणि याच्यावरती आजपासूनच काम करायला सुरुवात करा. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. व्हॉट्सअप नंबर मी दिलेला त्याच्यावरती मला सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला निश्चित विचारा आणि माझ्याशी जोडलेले राहा. खूप काही पुढे तुम्हाला मिळणार आहे, म्हणजे पुढे तुम्हाला मला मी अजून काही गोष्टींवरती तर माझा अभ्यास चालू आहे. काही गोष्टींवरती जे काही मी केलंय तुम्हाला खूप काही मिळणार. आपल्याला करायचं आहे आणि ह्या गोष्टी तुमच्याकडनंही मी खूप काही शिकणार आहे. मला शिकायचं आहे मला, त्यामुळे मी ते हे की तुमच्याकडनंही काही घेईल. आपला जेव्हा परिवार आपण लाईव्ह करू, आपण बोलू, आपण सगळं करू. फक्त तुम्ही माझ्याशी जोडलेले राहा. माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. लाईक बटन तर तुम्ही रोज दाबाच, म्हणजे तुम्ही माझ्या व्हिडिओ बघितला तर लाईक हे करा. मला ऊर्जा मिळते त्यातून. असं समजा की तुमची ऊर्जा माझ्यापर्यंत पोहोचण्याचं लाईक हे एक साधन आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हाईपचं एक बटन येतं आता हल्ली, हाईप ऑप्शन येतो. जर तुम्हाला तुमच्याकडे जर आलं असेल तर चॅनल म्हणजे माझ्या व्हिडिओला हाईप करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. एवढंच बोलतो आणि मी आज इथंच थांबतो. जय श्री स्वामी समर्थ.